ह्यांनी पेटवली क्रांतीची मशाल म्हणून स्वराज्याचं स्वप्न साकार झालं, स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं गेलं आणि स्वातंत्र्याचा ध्वज दिमाखात फडकू लागला. पण हा झाला इतिहास. आता पुन्हा वेळ आली इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची, क्रांतीची मशाल नाही वणवा पेटवण्याची. एक सिरियल होती गंगूबाई नॉन मॅट्रिक, त्यानंतर त्या सिरियल वरून आम्ही नाटक केलं गंगूबाई मॅट्रिक, आणि आता हा सिनेमा गंगूबाईवर. भरदारी हर काम घरीदारी, कधी देते ललकारी कधी करी हाराकिरी. हे एकमेव उदाहरण असेल असं की 3 वेगवेगळ्या माध्यमात सादर होणारी ही कलाकृती आहे. हा प्रोजेक्ट एवढा एक्साइटिंग होता. निर्मिती पॅडी, विद्याधर पाठारे स्वतः, आय मीन यांचे जे कॉम्बिनेशन आहे, प्लस राजेश देशपांडे राजा डिरेक्टर जो आहे या पिक्चरचा, हे या टीम बरोबर काम करणं आय थिंक वॉज अ बिग ऑनर फॉर अस एज वेल. गंगूबाईतल्या प्रत्येक मेकअपचा आणि कपड्यांचं आणि गेटअपचं एक वेगळंच काय म्हणतात महत्व आहे किंवा एक वेगळं वेटेज आहे. ॲज युजल मला वेगवेगळे गेटअप्स आहेत, अशी तर तुम्हाला मी गंगूबाई दिसत नाहीये, अशी काहीतरी वेगळीच दिसते. अशी वेगळी पण ह्या फिल्ममध्ये मी आहे. अजून एक वेगळं आहे की ज्याच्यात मी स्विमिंग टँक मध्ये आहे. खूप छान कॉस्ट्युम आहे. खूप मजा येते मला वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालायला, खूप छान छान दागिने घालायला, नटाथटायला तर आवडतंच, आणि लोकांनाही आमचे गेटअप्स बघायला आवडतात. माझा छू पुन्हा एकदा पॅडी एका मुलीच्या गेटअप मध्ये आहे. बडी बात अशा प्रकारे नाव आहे. गोलमाल 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 गो 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 गोलमाल गोलमाल गोलमाल, हर सब है गोलमाल 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 गो 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 गोलमाल गोलमाल गोलमाल. जिसका है माल उसी की चाल, जिसकी रोटी उसी की दाल. सब लूट लिया मेरा, सब कुछ लूट लिया. आपको क्या चाहिए? करताना म्हणजे सुरुवात गेटअप बिटअप करताना मजाच असते, म्हणजे वगैरे करताना खूप वांदे होतात, कारण माईक्स लावायचे असतात, केसांची सवय नसते, एवढे केस चेहऱ्यावर येत असतात, सतत तो बीग लावलेला असतो. पण एंड ऑफ द डे म्हणजे संपल्याच्या नंतर अरे वा मजा आली, असं ते नेहमी चालू आहे. गंगूबाई ही नुसतीच विनोदी सिरियल नव्हती, तर त्याच्यामधनं प्रत्येक वेळेला ती काही ना काहीतरी एक बारीक का होईना पण समाजातल्या विसंगतीवर एक बोट ठेवायची, किंवा एखादा राजकीय विषय असेल, एखादा सामाजिक विषय असेल, त्याबद्दल भाष्य असायचं. त्याच पद्धतीने या चित्रपटातही असणार आहे. प्रचाराचे फुटले नारळ, घोषणांची उडाली राळ. प्रचाराचे फुटले नारळ, घोषणांची उडाली राळ. आरोपांची ओकतील गरळची जीर जीर जी, आरोपांची ओकतील गरळची जीर 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 जी. हा मला खूप आनंद झाला की मी या फिल्मचा एक पार्ट होणार आहे, आणि खूप मस्त कास्टिंग आहे आणि खूप आम्ही एन्जॉय करतोय. हरणीला पाहून टरकला नाग, बिळातला चुहा दे जिद्याला राग. हरणीला पाहून टरकला नाग, बिळातला चुहा दे जिद्याला राग. हरणीला पाहून टरकला नाग, बिळातला चुहा दे जिद्याला राग. पळपुटा ससा फिरवी हत्तीला गरा गरा, पळपुटा ससा फिरवी हत्तीला गरा गरा. पिच्छा माझा पुरे करा, पिच्छा माझा पुरे करा, पिच्छा माझा पुरे करा, पिच्छा माझा पुरे
आयुष्यामध्ये करिअरच्या सुरुवातीला काही जे एपिसोड्स केले जॉब चालू असताना BSTमध्ये ते होते गंगूबाई नॉन मॅट्रिकचे. त्यामुळे निर्मिती सावंत, पंढरनाथ कर्ले, राजेश देशपांडे, विद्याधर पाठारे हे म्हणजे सगळं घरातलंच वातावरण आहे. या सिनेमाविषयी सांगायचं म्हटलं तर मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं शूट ज्या सिरियलचं केलं ते म्हणजे गंगूबाई नॉन मॅट्रिक. त्यामुळे ह्या सिनेमात मी असणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. अतिशय पूर्ण 2-2.5 तासाची गंगूबाईची एक वेगळ्या तऱ्हेची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. पाठारे खूप महत्त्वाचे आहेत माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत, कारण गंगूबाई नॉन मॅट्रिकसारखी सिरियल त्यांनी मला ऑफर केली आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष चालली. आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा एक ज्याच्यासाठी पाठारे माझ्या लक्षात राहतील ते म्हणजे आज हेलिकॉप्टरचा शॉट आज त्यांनी मला म्हणजे करण्याची संधी दिलेली आहे. हे सगळं चांगलं होईल आणि हे चांगलं करण्याची इच्छा असणं ही एक त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तर तीच फक्त गंगूबाई आपल्या सगळ्यांसमोर थोडी मोठी करून मांडते रंजक पद्धतीने. एकंदरीत तगडी ज्याला म्हणता येईल अशी स्टारकास्ट कलाकारांची फौज तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. खूप मज्जा आली मला आज फाईट सिक्वेन्स करताना. मास्टरजीने खूप धमाल सीन्स करून घेतलेत माझ्याकडून. मला असं जरा फुल दबंगचं सलमान खानसारखं वाटतंय. गंगूबाई एक अँग्री यंग वुमन तो पूर्णपणे ह्या फाईट सिक्वेन्समध्ये आलं. जशी गंगूबाई आहे धमाल तशी यातली गाणी सुद्धा धमाल, मस्ती, मज्जा आणि म्हणजे लोकांना मजा देणारी आहेत गाणी. निहला पाहून टरकला ना पिळातला चुहा देई चित्याला राग पळपुट्टा ससा फिरवी हातीला गरा गरा. हमारी गंगूबाई नॉन मॅट्रिकची अख्खी गँग परत एकदा एकत्र येते चित्रपट करण्यासाठी. कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक हे नाव तुम्ही सगळ्यांनीच फार पूर्वीपासून ऐकलेले आणि प्रचंड महाराष्ट्राचं लाडकंच हे नाव आहे. आज गात्रात खूप मजा आली कारण वेगळ्या स्टाईलनी गायला मिळालं. एक डिस्टॉर्टेड व्हॉइसमध्ये असं बरेच दिवसांनी गायला मिळालं. कारण आपण आपल्याकडे असतं खूप काही पण घेणारा लागतो तसा आणि शैलू खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम माझ्याकडनं काढून घेत असतो. इकडे तिकडे गोलमाल सगळीकडे झोलझाल, इकडे तिकडे झोलझाल सगळीकडे गोलमाल. कुठे खरेदीचा भाव, कुठे खादाडीची हाव, चोर सोडून गेला आणि फासावर साव. त्याच्यामध्ये एक गाणं आहे पिच्छा माझा पुरेकरा जे गायलंय नेहा राजपाल हिने. अख्ख्या नव्या रंगात नव्या रूपात अख्खं मोठं गाणं हे लोकांसमोर येईल या चित्रपटाच्या निमित्ताने. हरणीला पाहून टरकला नाग पिळातला चुहा देई चित्याला राग पळपुट्टा ससा फिरवी हातीला गरा गरा पिच्छा माझा पुरेकरा. हरणीला पाहून टरकला नाग पिळातला चुहा देई चित्याला राग पळपुट्टा ससा फिरवी हातीला गरा गरा. पळपुट्टा ससा फिरवी हातीला गरा गरा पिच्छा माझा पुरेकरा, पिच्छा माझा पुरेकरा, पिच्छा माझा पुरेकरा, पिच्छा माझा पुरेकरा. कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक ही जी सिरियल आली विद्याधर पाठारेंची आयरिश प्रोडक्शनची 6 वर्ष चालली टीव्हीवरती. त्याचं गाणं शैलूने केलं होतं आणि बॅकग्राऊंड केलं होतं. तारीख
तू तारी तेला कोण मारी असं यांचं आमचं सगळं एक काव्य आहे. प्रतिभाशाली काव्य मॅडनेस आमचा. हा, पण त्या मॅडनेस मध्ये कन्व्हिक्शन होतं. तू तरी केला कोण महारी, तू तरी केला कोण महारी. इसनहीच भरदारी हर काम घरीदारी, कधी देते ललकारी कधी करी हाराकी. गाणी करताना मला माझ्या डोळ्यासमोर निर्मितीताई आणि पॅडी आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आणि मॅड कॉम्बिनेशन म्हणजे छू आणि गंगूबाई या जोडीनी अख्ख्या महाराष्ट्राला जवळजवळ 6 वर्ष वेळ लावलेलं होतं. ती जोडी परत एकदा ह्या चित्रपटात येते आणि फारच म्हणजे सणसणीत एंट्री परत घेते. तर ही गाणी करताना मला ह्या दोघांची एनर्जी डोळ्यासमोर ठेवून अख्ख्या गाण्यांची बांधणी साधारण आखायची होती. ह्यांच्या एनर्जीला मॅच होतील अशी गाणी करण्याचा प्रयत्न केलाय. करी डोळ्यांच्या कडला पाणी, करी डोळ्यांच्या कडला पाणी. साधी गावरान रांगडी राणी कवा येडी वाटल कधी शानी, साधी गावरान रांगडी राणी कवा येडी वाटल कधी शानी. म्हणजे एक धमाल पिक्चर पण आहे आणि निर्मितीताई आहेत आणि पॅडी पण आहे आमचा, त्याच्यामुळे एकदम धमाल येणार आहे बघायला पण. हिची जमिनीवरी पाट, हिची गुटगुटीत खाट, तिचा सिंगापुरी नाश्ता, तिचा कोल्हापुरी काष्टा. हिची जमिनीवरी पाट, हिची गुटगुटीत खाट, तिचा सिंगापुरी नाश्ता, तिचा कोल्हापुरी काष्टा. आंघोळीला आता घेऊया शावर, आंघोळीला आता घेऊया शावर. चला करूया मेकओव्हर, चला करूया मेकओव्हर. त्याच्यात एक पॉलिटिकल भाष्य आहे, सामाजिक भाष्य आहे आणि ते पोहोचवणं एका म्युझिक डिरेक्टरला, कारण त्याच्यात नुसता म्युझिक हवी होऊन चालणार नव्हतं, शब्द पोहोचवणं याचं काम, याची मोठी जबाबदारी शैलीवर होती. ह्या फिल्म मधल्या प्रत्येक गाण्यामध्ये कथानक पुढे सरकते. म्हणजे कथानकालाच घेऊन तिथे कथानक गाणं होतं फक्त एवढंच. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की कथानक एका पॉईंट पर्यंत येऊन थांबतं आणि तिथे त्याचं गाण्यात रूपांतर होतं, पण कथानक पुढे सरकतच राहतं आणि त्याच्यानंतर गाणं संपल्यानंतर परत कथानक म्हणजे ज्याला आपण डायलॉग फॉर्म मध्ये फिल्म पुढे सरकत राहते. डायलॉग डिलिव्हरी आणि कुठल्या शब्दावर वजन दिलं की कुठला त्यातला अर्थ, त्यातला जो गरजेचा अर्थ आहे तो बाहेर आहे, ते अजूनही निर्मितीबाईंकडे मी शिकत असतो आणि रोज आमची एक वेगळी शाळा तिकडे भरत असते. आज या निमित्ताने सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमची ही सगळ्या मंडळींची शाळा भरलेली आहे. चला, शूटिंग लोकेशनला इतकं हेल्दी वातावरण असतं की विचारून सोय नाही. तुम्ही विरोधी पक्ष नेते ना, रणजित सिंग जाधव. खूप जीवाशी निगडीत असलेला हा सिनेमा आहे, कारण सुरुवात करिअरची इथनं केली होती आणि आता या सिनेमात मी एक जन्या नावाचा कॅरेक्टर करतोय जो नागेश भोसलेंचा राईट हँड आहे आणि मुळात ते कॅरेक्टर मूक आहे. जवळजवळ 2 महिने मी या सिनेमाचं स्क्रिप्ट वाचत होतो, त्यामुळे आज तुम्ही बघितलं तर सेटवर मी स्क्रिप्टही हातात घेत नाही, रादर कोणी मला देत नाही, बिकॉज आय नो एव्हरीथिंग क्या होणे वाला. म्हणजे ह्या सिनेमात नाही या सिनेमात काय काय ते मला कळू. भेटूया एका ब्रेक नंतर, थोड्या वेळाने आपण भेटू. खूप बोलतो हा. पाठ केलेस का डायलॉग? एक पान भरून डायलॉग्स आहेत त्याचे आणि तो असा मस्करी करत बसला इथे. ते पाठ कर आधी. त्याला एक डायलॉग नाही पिक्चर मध्ये. घाबरू नका, बिंदास करा. होळी रे होळी, साहेबाच्या गोळी सुटत. गोलमाल 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 गो 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 गोलमाल गोलमाल गोलमाल.
अरे सब है गोलमाल 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 गो 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 गोलमाल गोलमाल गोलमाल। विद्याचं एक स्वप्न होतं, म्हणजे आम्ही सिरियल करत असतानाच विद्या असं म्हणायचं की यार कभी तो इसका फिल्म बनाना चाहिए। तर आता ते फिल्मचं शूट सुरू झाल्यानंतर मला ते विद्याचे सगळे डायलॉग्स आठवतात आणि मला असं वाटतं की हो आता आम्ही सुरुवात केली आहे त्या स्वप्नांच्या दिशेने पावलं टाकायला। 5 वर्षात केलं काय काम आता फुटतोय दरदरून घाम। 5 वर्षात केलं काय काम आता फुटतोय दरदरून घाम। कुणी फेकतोय मागे ते दाम, कुणी जपे मुखी राम नाम। श्याम होता घासमध्ये जाम जी जी, श्याम होता घासमध्ये जाम जी जी र 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 जी हा। श्वसन मोठी मलमपट्टी झाली हा खोटी, श्वसन मोठी मलमपट्टी झाली हा वायकॉमचा हा पहिला मराठी पिक्चर आहे जो फ्लोअरवरती आमचं इन्व्हॉल्वमेंट राईट फ्रॉम डे वन, राईट फ्रॉम द स्क्रिप्ट लेवल टू द रिलीज पार्ट आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहोत। वी आर प्राऊड टू बी असोसिएटेड विथ कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक। आमची पूर्ण टीम सिरियल पासूनच एकत्र आहे। गंगूबाई ह्या विषयाशी आम्ही जितके निर्मितीताई आणि पंढरीनाथ कांबळे एकत्र आहेत ते त्याच लेवलला किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी लेवलला मी त्यांच्याबरोबर होतो। त्यामुळे या सिनेमात काम करताना ज्यावेळेस मला विचारलं तिथं तर मी पटकन काही न विचारता म्हटलं त्याला काम करूया, कारण जी धमाल किंवा करिअरच्या सुरुवातीला बिंग ॲक्टर म्हणून स्वतःला इम्प्रोवाइज करणं, स्वतःला इम्प्रूव्ह करणं, स्वतःला शोधणं हे ज्या माणसांबरोबर केलं त्या माणसांबरोबर आता पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्यानंतर कोण सोडेल ना। आज गंगूबाई नॉन मॅट्रिक या सिनेमाचा ह्या आजच्या म्हणजे एकूण शेड्यूलमधला खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आम्ही हेलिकॉप्टरने आज फ्लाय केलं। भले एक 15 मिनिटांसाठी असेल हा आत्ताचा जो हेलिकॉप्टरचा प्रवास, पण खूप मजा आली, खूप वेगळा एक्सपिरियन्स होता। विमानाने प्रवास करताना आपण खूप उंचावरनं प्रवास करतो, एकदा टेक ऑफ घेतलं की खूप उंचावर जातो, पण इकडनं आम्ही खूप कमी हाईटवरनं म्हणजे एक 10 मजल्याच्या बिल्डिंग्स आम्हाला आजूबाजूला दिसत होत्या। पॅगोडाच्या शेजारून आम्ही फ्लाय केलं, तिकडनं जवळनं आलो आणि खूप मजा होती। म्हणजे हा हेलिकॉप्टरच्या शॉटमुळे आणखीन हा एक पॉईंट ॲड झाला की हेलिकॉप्टरच्या शॉटमुळे आणखीन गंगूबाई नॉन मॅट्रिक हा सिनेमा आणखीन लक्षात राहील। अशा छान कॅरेक्टरमुळे आपल्याला ओळखलं जाणं हे माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे आणि थोडाफार लोकांच्या जीवनात जो कंटाळवाणी क्षण आलेले असतात, जर रुटीन करून थकलेले असतात, त्यांना आम्ही थोडाफार जर विरंगुळा देऊ शकत असू जो आम्ही द्यायचो तो पुन्हा एकदा आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय या फिल्मच्या निमित्ताने। साहेब लय मोठी रिक्स घेत आहे जनतेसाठी गंगूताई, तुझ्यासाठी।